तर प्रज्ञा प्रबोधिनीच्या विज्ञान विषय या वर्गाच्या या सब्जेक्टच्या वर्गाच्या मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपला एकच टॉपिक फार लांब चालत आहे. तो टॉपिक ॲक्च्युली मोठा आहे. प्रकाश हा टॉपिक, त्याच्यामध्ये खूप व्हेरायटी आहे. परीक्षेत त्याच्यामध्ये प्रश्नही भरपूर येतात. त्यामुळे हा टॉपिक लांब लचक आहे. म्हणजे फिजिक्स भौतिकशास्त्रामधला सगळ्यात लांब असलेला हा टॉपिक आहे. तर काल आपण काय काय बघितलं विद्यार्थ्यांनो? तर स्टुडंट्स, आपण काल पाहिलं मानवी डोळ्याबद्दल आपण बघितलं. त्या अगोदर आपण भिंगांबद्दल बघितलं होतं. मानवी डोळा पाहिला, त्यामध्ये त्याचे जे अवयव होते, अंतर्भूत अवयव आहेत, त्यांची माहिती घेतली. त्यानंतर आपण ते झाल्यानंतर ब्लाइंड स्पॉट काय आहे हे बघितलं. समायोजन शक्ती म्हणजे पॉवर ऑफ अकोमोडेशन बघितलं. ठीक आहे ना. व त्यानंतर सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर, असे वेगवेगळे टॉपिक आपण डोळ्यासंदर्भात बघितले. ओके. आज आपल्याला दृष्टीदोष पाहायचे. आज आपल्याला डोळ्यासंबंधीच पण दृष्टीदोष पाहायचे. दृष्टीदोषला आपण इंग्लिशमध्ये म्हणूया डिफेक्ट्स ऑफ आय किंवा प्रॉब्लेम्स इन विजन. ओके. तर हे काय असते? तर आपण प्रामुख्याने बघतो की डोळ्यांची जे दृष्टी आहे, तर आपल्याला पुष्कळ लोक असे दिसतात की वय वाढते मग त्यांना चष्मा लागतो. काही लोकांना अगदी सुरुवातीपासूनच चष्मा लागलेला असतो आहे ना, स्पेक्टेकल्स असतो. तर हे जे असतात, चष्मा लागणे म्हणजे आपलं डोळा निरोगी नाही म्हणजे यामध्ये काहीतरी गडबड सुरू होते. मग जसं जसं वय वाढते तर मग आपल्या डोळ्यामध्ये ॲक्च्युली वय वाढलं तर पुष्कळसे आपले अवयव कमी परफॉर्म करायला लागतात आणि ते परफॉर्मन्स त्यांचं कमी असल्यामुळे आपण त्याला म्हणतो की ते आता निरोगी पूर्णपणे राहिलेले नाही. तसंच डोळ्याच्या बाबतीत घडतं. तर मग आपण हे दृष्टीदोष बघूया की कोणत्या प्रकारचे असतात आणि त्यांना करेक्ट कसं केलं जातं. ओके. याच्यावर परीक्षेत प्रश्न असते. तर पहिला आहे लघुदृष्टी. पहिला दोष जो आहे तो आहे लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता. याला मराठीत आपण लघुदृष्टी किंवा निकटदृष्टीता असं म्हणतो. इंग्लिशमध्ये याला आपण मायोपिया म्हणतो. ठीक आहे. मायोपिया. आता याच्यामध्ये काय असते? 1 सेकंड स्टुडंट्स. यामध्ये व्यक्तीला जवळच्या वस्तू क्लिअर दिसतात. म्हणजे आपण याच्यातले पॉइंट लिहूया. यामध्ये जवळचे क्लिअरली दिसते, पण दूरचे नाही दिसत. म्हणजे एकदमच दिसत नाही असं नाही आहे, स्पष्ट दिसत. हे जे दिसणं न दिसणं आपण याबद्दल बघू. तर यामध्ये एकच लक्षात ठेवायचं की ते स्पष्ट दिसेल किंवा स्पष्ट दिसणार नाही, है ना. ओके. तर आपण बघू की याच्यामध्ये की जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू तो बरोबर पाहू शकत नाही. आता याचं प्रमुख कारण काय असते? याचं प्रमुख कारण असते की आपण एक गोष्ट पाहिली आहे काल परवा, की हा जो लेन्स आहे, बहिर्वक्र भिंग जो आहे, यामध्ये कसं असते की वस्तूंवरून येणारे प्रकाश किरण, समांतर प्रकाश किरण हे एकत्र येतात आणि मग हे एका विशिष्ट बिंदूतून पास होतात. हा बिंदू म्हणजे काय असते? आपला फोकस किंवा नाभी असते. तर असाच एक लेन्स, असाच एक भिंग आपल्या डोळ्यामध्ये सुद्धा दिसून पडतो. तर आपण डोळ्याचा एक नॉर्मल पिक्चर काढूया. म्हणजे मी निरोगी डोळा काढतो. निरोगी डोळा, त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार? हेल्दी आय. हेल्दी आयमध्ये कसं घडतं? तर हेल्दी आयमध्ये हा आपला समजा आयबॉल आहे. ओके. आयबॉल आहे आणि हा समोरचा भाग मी इथलं लेन्स दाखवतोय. लेन्स आहे समजा. ओके.
आता जेही वस्तू डोळ्यासमोर असेल त्या वस्तूवरून येणारे प्रकाश किरण डोळ्यामध्ये शिरतात. काल सांगितल्याप्रमाणे जो आपला पारपटल आहे म्हणजे दृष्टीपटल पारपटल एकदम समोरचा भाग म्हणजे आपण त्याला कॉर्निया म्हणालो होतो, त्या कॉर्नियामध्ये येणाऱ्या प्रकाश किरणांना सगळ्यात जास्त अपवर्तित व्हावं लागतं, म्हणजे ते सर्वात जास्त रिफ्रॅक्ट होतात. आणि रिफ्रॅक्शन झाल्यानंतर पुन्हा लेन्स येतो मध्ये, आणि लेन्स आपला असाच असतो. कोणता लेन्स असतो? बाय कॉन्व्हेक्स लेन्स असतो, द्विबहिर्वक्र भिंग असतो. तर हा भिंग काय करतो? या किरणांना या प्रकारे एकत्रित करतो, म्हणजे कॉन्व्हर्ज करतो. कॉन्व्हर्ज म्हणजे अभिसरण घडवून आणतो. आणि बरोबर हा जो दृष्टीपटल आहे, दृष्टीपटल ज्याला आपण रेटिना म्हणतो, त्या रेटिनावर हे बिंदू जाऊन एकत्र होतात. आणि हे बिंदू जेव्हा एकत्र होतात तर हा बिंदू जर सपोज रेटिनावर आहे तर हा डोळा निरोगी आहे, म्हणजे हेल्दी आहे. कारण इथे ज्या ज्याही गोष्टी हव्या आहेत त्या त्या गोष्टी हा डोळा पूर्णपणे करून देतो. प्रकाश किरण बरोबर व्यवस्थित घेतोय, अपवर्तन घडवून आणतोय, रिफ्रॅक्शन होतोय. रिफ्रॅक्शन झाल्यानंतर लेन्स जो आहे आपला बहिर्वक्र भिंग, हा भिंग काय करतोय? त्या सर्व किरणांना अभिसरण करून त्याचं रेटिनावर आपला फोकस म्हणजे नाभी बनवतो. जेव्हा असं होते आणि इथे जी इमेज बनते तेव्हा आपण काय म्हणतो की हा डोळा एकदम परफेक्टली चांगल्या लेवलवर काम करतो. पण पुष्कळदा होते काय विद्यार्थ्यांनो की हा जो आपला आयबॉल आहे हा काही कारणास्तव लेन्स आणि दृष्टीपटल, भिंग आणि दृष्टीपटल यामधली लांबी वाढून गेलेली असते, जन्मजात असते. असं होऊ शकतं की हा जो आयबॉल आहे हा परफेक्टली गोल न राहता थोडासा काय होतो? लांबट होऊन जातो. ठीक आहे. आता काय होते? लांबट झाल्यामुळे पुन्हा तेच प्रकाश किरण येतात, डोळ्यामध्ये प्रवेश करतात. पहिले पारपटल म्हणजे कॉर्नियावर अपवर्तन रिफ्रॅक्शन घडवून येते, त्यानंतर लेन्स काय करते? पुन्हा अपवर्तन घडवून आणते. पण आताचा हा थोडासा लांबट डोळा असल्यामुळे, लांबट म्हणजे आयबॉल म्हणतो मी, हा लांबट असल्यामुळे जो बिंदू आम्हाला दृष्टीपटलावर पाहिजे होता, म्हणजे आमच्या ज्या भिंगाचा जो नाभी आहे तो दृष्टीपटलावर पाहिजे होता, ती नाभी काहीशी काय होते? पुढे सरकलेली असते. आणि याचा इफेक्ट काय होतो विद्यार्थ्यांनो की या व्यक्तीला ज्याला हा दृष्टीदोष आहे, मायोपिया आहे, याला जवळचे तर दिसते पण दूरचे दिसत नाही. मग आता हा प्रॉब्लेम झाला. ओके, आम्हाला दिसते भिंग आणि दृष्टीपटलामधील अंतर वाढलेलं आहे. दुसरं, याला आणखी एक कारण देऊ शकतो आपण की हे जे समायोजी स्नायू असतात, म्हणजे मी काल सांगितलं होतं ना, लेन्सला स्नायू असे फुगीर करतात किंवा त्याला सेल सोडतात. तर कधी कधी काय होते की हे मसल्स जे सिलेरी मसल्स आहेत, समायोजी स्नायू आहेत, हे स्नायू बरोबर काम नाही करत आणि मग हा भिंग सैल होत नाही. म्हणजे हा भिंग आता असं समजा की फुगीर कंडिशनमध्ये आहे. याला हा बिंदू इथे नेण्यासाठी याला थोडंसं सैल सुटावं लागेल, म्हणजे या मसल्सला सैल सुटावं लागेल, लूज व्हावं लागेल, म्हणजे हा जो लेन्स आहे हा पूर्ववत आपल्या नॉर्मल पोझिशनवर येईल. पण ते सिलेरी मसल बरोबर काम नाही करत असल्यामुळे काय होते विद्यार्थ्यांनो की हा जो बिंदू आहे, ही जी नाभी आहे आपल्या भिंगाची, डोळ्याच्या भिंगाची, हा बिंदू काहीसा पुढे सरकलेला असतो. तर हे 2-3 कारण आहेत. एक कारण म्हणजे काय? हा जो आयबॉल आहे ना, हा आयबॉल थोडासा लांबट झालेला असतो, इलॉंगेटेड असतो, किंवा हे जे सिलेरी मसल आहेत, समायोजी स्नायू आहेत, हे व्यवस्थित काम करत नाही. हे व्यवस्थित त्या भिंगाला सैल सोडत नाही. सैल सोडला असता तर हा बिंदू आपल्या दृष्टीपटलावर गेला असता, पण असं होत नाही. मग आता याच्यावर उपाय काय करायचा? आता तर डोळ्याची कंडिशन हीच आहे, तर आपण इथे काय करतो? एक उपाय करतो. उपाय हा आहे की आपण मग चष्मे बनवतो. आता जो चष्मा तुम्ही बघाल तर त्या चष्म्यामध्ये जो काच वापरला जातो किंवा काही चांगल्या क्वालिटीचं प्लास्टिक वापरलं जाते, तो जो चष्मा असतो त्याच्यामध्ये भिंग वापरला असतो.
तर तो भिंग कसा करतात, तर मी पुन्हा हाच इलॉंगेटेड आयबॉल ड्रॉ करतो. ठीक आहे, इथे हा लेन्स आहे. आता जेव्हा आपण चष्मा वापरू विद्यार्थ्यांना, तर चष्मा वापरल्यावर काय करू, चष्मा सपोज आपण डोळ्याच्या समोर असा लावतो. तर हा कोणता घेतला आहे चष्मा, तर हा घेतला आपण, हा कोणता लेन्स आहे, तर हा बहिर्वक्र, तर हा अंतर्वक्र. अंतर्वक्र म्हणजे कॉन्केव्ह लेन्स आपण चष्म्यासाठी बनवतो, ज्याला मायोपियाचा त्रास असतो. मग असे प्रकाश किरण अगोदर लेन्समध्ये शिरतात. लेन्समध्ये शिरल्यानंतर यांचं पहिले काय होते, यांचं अपसरण घडून येते. अपसरण म्हणजे काय, तर हे डायव्हर्ज होतात है ना. आपल्याला हे माहिती आहे की हा जसा हा बहिर्वक्र भिंग जर किरणांना एकत्र आणतो म्हणजे अभिसरण करतो म्हणजे कॉन्व्हर्जन्स करतो, तसाच हा आंतरवक्र जो भिंग आहे हा काय करतो विद्यार्थ्यांनो, तर हा किरणांचं अपसरण घडवून आणतो है ना, म्हणजे डायव्हर्ज करतो. इथे पहिले आपण हा जो भिंग लावला है ना, हा कोणता भिंग आहे, हा अंतर्वक्र भिंग. ठीक आहे, म्हणजे कॉन्केव्ह लेन्स. हा सुरुवातीला डोळ्यामध्ये प्रकाश शिरण्याच्या अगोदर येणाऱ्या प्रकाश किरणांना थोडंसं डायव्हर्ज करून टाकतो है ना. डायव्हर्ज केल्यानंतर काय होतील, ते एकमेकांपासून दूर जातील. मग पुन्हा आपला जो ओरिजिनल भिंग आहे डोळ्याचा, ओके, जो कॉन्व्हेक्स लेन्स आहे, त्यामधनं हे किरण काय होतात, पुन्हा अपवर्तन घडून येते. आणि जो बिंदू आता डोळ्याच्या समोर येत होता म्हणजे या पोझिशनमध्ये, हा बिंदू डोळ्यावर एक्झॅक्टली त्याच्या दृष्टीपटलावर येऊन पडतो. आणि मग त्या व्यक्तीला चष्मा लावल्यानंतर ही कंडिशन त्याच्यामध्ये निर्माण होते आणि तो मग समोरचं जे त्याला दूरचं दिसत नव्हतं ते त्याला आता व्यवस्थित दिसायला लागतं. तर हा पहिला दृष्टीदोष आहे जो आपण अंतर्वक्र भिंग. अंतर्वक्र भिंग, पण तोही अंतर्वक्र भिंग कोणताही नाही लावता येत. आपल्याला सुटेबल एक पर्टिक्युलर नाभीय अंतर म्हणजे फोकल लेंथने असलेला भिंगच आपल्याला वापरावा लागतो. आणि ते आपल्याला कोण सांगते, तर ते आपल्याला डॉक्टर्स सांगतात की आपल्याला कोणता भिंग वापरायचा आहे ना. पर्टिक्युलर प्रत्येकाच्या डोळ्याची चेकिंग होऊनच आपल्याला डॉक्टर सजेस्ट करतो. तर म्हणून आपल्याला दिसते की हा अंतर्वक्र भिंगाचा वापर करून आपण लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता म्हणजे मायोपिया हा करेक्ट करू शकतो. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, एकदा रिप्लाय करा आता की तुम्हाला कळलं. हा जो दोष असतो, हा जो दोष असतो ना विद्यार्थ्यांनो, याच्यासाठी आपण अंतर्वक्र भिंग लागला. बघा, तुमच्यापैकी काही लोकांना चष्मा असेल, कदाचित त्यांनाही मायोपिया असेल. त्यांनी आठवावं की त्यांना जो डॉक्टरने सजेस्ट केलेला जो नंबर होता, त्या नंबरमध्ये डॉक्टरनी मायनस लिहिलं असेल, नेगेटिव्ह. त्यांनी आठवण करावं की ज्या लोकांनी हा प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम कसा ओळखायचा, आपल्याला चष्मा लागला आहे पण आपल्याला प्रॉब्लेम कोणता आहे, तर आपल्याला दूरचं दिसत नाही, जवळचं दिसते. म्हणजे खास करून आता विद्यार्थ्यांना जे विचारतो आम्ही, समोर बसलेले विद्यार्थी असतात ना, त्यांना विचारतो हे जेव्हा शिकवत असताना की तुला कोणता चष्मा लागला, तर तो म्हणतो विद्यार्थी की मला दूरचं दिसत नाही, म्हणजे बोर्डवरचं वगैरे दिसत नाही, म्हणून मी चष्मा वापरतो. जनरली त्याला काय असते, दूरची दिसत नाही म्हणजे मायोपिया झालेला असतो. आणि मायोपिया झालेला असलेल्या व्यक्तीचे जे नंबर्स असतात, चष्म्याचा नंबर नाही का आपण म्हणतो कमी झाला जास्त झाला, तर तो नंबर बघा नेगेटिव्ह असतो. हा नेगेटिव्ह का असतो, कारण हा जो लेन्स आहे कोणता, अंतर्वक्र जो भिंग आहे, कॉन्केव्ह लेन्स आहे. या कॉन्केव्ह लेन्समध्ये आपल्याला माहिती आहे, आपण शिकलो आहे की याची नाभी कुठे असते विद्यार्थ्यांना. या लेन्सची नाभी तुम्हाला माहिती असेल की आपण, नाभी म्हणजे काय, जे अपवर्तित किरण निघतात बाहेर, रिफ्रॅक्टेड रेज निघतात, या रेजला ज्या ठिकाणी एकत्र करतो तीच नाभी असते. तर आपण नाभी यांची कुठे ड्रॉ करतो, हे जे बाहेर निघणारे अपवर्तित किरण आहेत त्यांना आपण बॅकवर्ड ओढतो है ना. आणि हे बॅकवर्ड ओढल्यानंतर एका पर्टिक्युलर बिंदूत जातात. हा या अंतर्वक्र भिंगाचा
नाभी असते, फोकस असते, आणि हे असते नाभीय अंतर म्हणजे फोकल लेंथ. ओके, आता मला सांगा याची फोकल लेंथ जी आहे, कोणत्या बहिर्वक्र भिंगाची जी फोकल लेंथ आहे म्हणजे नाभीय अंतर आहे ते उजव्या बाजूला आपण मोजून जातो, आणि इथे जर नाभीय अंतर मोजायचं आहे, फोकल लेंथ मोजायची आहे, तर आपण डाव्या बाजूला मोजतो. आता इथे एक आणखी गोष्ट आहे, ते साइन कन्व्हेन्शनची. तुम्ही जर मॅथ्स शिकले असाल, तुमचं झालं असेल सब्जेक्ट, तर तुम्ही हे ग्राफ वगैरे शिकलोच आहे आपण. नाही आता झालं असेल तर तुम्ही शाळेत तर शिकल्यात. तुम्हाला आठवते की जर आपण ओरिजिन पासून उजवीकडे जातो है ना, एक्स ॲक्सिसवर, आणि हे वाय ॲक्सिस, तर आपण इथे पॉझिटिव्ह घेतो. जर आपण डावीकडे जातो तर याला निगेटिव्ह घेतो. त्याचप्रमाणे आपण वरती जातो तर पॉझिटिव्ह घेतो, आणि जर खाली गेलो तर आपण काय करतो, निगेटिव्ह घेतो. तर हे जे साइन कन्व्हेन्शन्स आपण वापरतो ग्राफमध्ये, असेच साइन कन्व्हेन्शन्स आपल्याला लेन्सच्या बाबतीतही वापरावे लागतात. आणि हे न्यूमरिकल्स गणित सोडवताना हे खूप महत्त्वपूर्ण असतं. तर होते कसं की आता जसा हा बिंदू मी माझा ओरिजिन समजतो, अंतर्वक्र भिंगामध्ये हा बिंदू आणि बहिर्वक्र भिंगामध्ये हा बिंदू आमचा. तर जेव्हा मी इथे फोकल लेंथ म्हणजे नाभी अंतर मोजतो तर मी उजव्या साईडला जातो, म्हणून या बहिर्वक्र भिंगाचे नाभी अंतर नेहमी काय असतं विद्यार्थ्यांनो, नाभी अंतर पॉझिटिव्ह असते म्हणजे घन असते. पण जर मी हा अंतर्वक्र भिंग घेतला, कॉन्केव्ह घेतला, तर मला या बिंदूपासून नाभी अंतर मोजण्यासाठी बॅकवर्ड यावं लागतं, म्हणजे लेफ्ट साईडला यावं लागतं. आणि लेफ्ट साईडला येणं म्हणजे काय, आपण काय घेतो त्याला, निगेटिव्ह. म्हणून अंतर्वक्र भिंगाचे नाभीय अंतर मायनसमध्ये ठेवले जाते. तर ह्याला धरून लक्षात ठेवायचं की जेव्हा हा दोष दूर करण्यासाठी आपण अंतर्वक्र भिंगाचा वापर करतो, तर डॉक्टर आपल्याला नेगेटिव्ह फोकल लेंथ सांगतो है ना. म्हणून या दोष असलेल्या व्यक्तीचा चष्म्याचा नंबर मायनसमध्ये असतो. गॉट इट. तर नेगेटिव्ह व्हॉट इज पॉझिटिव्ह कळलं विद्यार्थ्यांनो? एकदा रिप्लाय करा, मायोपिया तुम्हाला कळलं असेल तर क्वेश्चन करा, नाही तर काही क्वेश्चन असेल तर. पहिला दोष, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. त्याला आपण कोणता दोष म्हटला विद्यार्थ्यांनो? लघुदृष्टी किंवा निकट दृष्टीता म्हणजे मायोपिया. विद्यार्थ्यांनो काही क्वेश्चन असेल तर आताच विचारून घ्या, कारण नाही तर मग डायग्राम आपल्याला रब केल्यानंतर, कारण या गोष्टी डायग्रामवरच समजावाव्या लागतात. तर तुम्हाला जर असा काही याच्यावर डाऊट असेल तर विचारू शकता आता. पण डायग्राम आपल्या ऑलरेडी ड्रॉ केलेल्या आहेत, तर त्याला आपण कंटिन्यू करू, अदरवाईज मी पुढे चालतो मग. ओके ओके ओके. सो स्टुडंट्स, यू डोंट हॅव एनी क्वेश्चन. तर मग मी आता काय करतो, दुसरा दोष बघूया. दुसरा जो दोष आहे आपला, हा जो दुसरा दोष आहे त्याला आपण म्हणतो दूरदृष्टीता. पहिला होता निकटदृष्टीता, हा आहे दूरदृष्टीता. आणि जो दूरदृष्टीता हा जो दोष आहे याला आपण हायपरमेट्रोपिया म्हणतो. ठीक आहे. यामध्ये काय असते विद्यार्थ्यांनो, यामध्ये दूरचे स्पष्ट दिसते, पण जवळचे स्पष्ट दिसत नाही. दूरचे तर स्पष्ट दिसते पण जवळचे स्पष्ट दिसत नाही. आता हा प्रॉब्लेम जनरली वाढत्या वयामध्ये आपल्याला दिसायला मिळतो. म्हणजे होते कसं की वय वाढतं, आणि तुम्ही बघा की जे ओल्ड एज आहे म्हणजे 40शी नंतर वगैरे डोळ्यांचे मसल्स थोडेसे काय असतात, कमजोर होऊन जातात, वीक होतात.
आणि त्यामुळे असं होते की आपल्याला हा प्रॉब्लेम दिसायला पडतो. म्हणजे आता तुम्ही बघा, तुमचे वडील वगैरे जे आहेत त्यांना एका विशिष्ट वयानंतर चष्मा लागणं सुरू झालं, तर विद्यार्थ्यांना जेव्हा वय वाढतं तर हा दोष जनरली ते पाहायला मिळतो. याचं एक महत्त्वपूर्ण कारण असं आहे की यामध्ये आपला जो आयबॉल आहे, हा आयबॉल परफेक्टली गोल असण्याऐवजी काहीसा काय असतो, स्मॉल असतो. म्हणजे असं समजा की या लेन्सला आवश्यक असलेला आयबॉल असा असावा, पण हा जो आयबॉल आहे हा आपल्या या लेन्सला जसा आवश्यक आयबॉल पाहिजे होता तसा नाही आहे, त्याच्यापेक्षा लहान आहे, थोडासा आकार लहान आहे. म्हणजे काय झालं की हा आयबॉल लहान असल्यामुळे एक विशिष्ट असा रोग निर्मिती होतो. काय होते बघूया. तर वस्तूवर पडलेले प्रकाश किरण हे या लेन्स मार्फत डोळ्यामध्ये प्रवेश करतात. ओके, पण आयबॉलमध्ये हे जे डिस्टन्स आहे, हे अंतर आहे कुठे, भिंग आणि आपल्या दृष्टीपटलामध्ये लेन्स आणि रेटिनामधलं जे अंतर आहे ते काहीसं नॉर्मल अंतरापेक्षा कमी झालेलं असते. म्हणून हे जे अपवर्तित प्रकाश किरण आहेत हे दृष्टीपटलावर एकत्र न येता दृष्टीपटलाच्या मागे एकत्र येतात. ठीक आहे, दृष्टीपटलाच्या मागे एकत्र येतात. आणि मग आपण त्या कंडिशनला काय म्हणतो, त्या कंडिशनला आपण हायपरमेट्रोपिया म्हणतो किंवा दूरदृष्टिता म्हणतो. यावेळेस दूरची दिसते पण जवळची दिसत नाही. ओके, आता याचा समाधान कसं करायचं, हा जो प्रॉब्लेम आहे याचं समाधान कसं करायचं, तर याचं समाधान करण्यासाठी आपल्याला बहिर्वक्र भिंगाचा वापर करावा. बहिर्वक्र भिंग, आता तो वापरला कसा जातो, तर आपण पुन्हा एकदा डायग्राम काढूया. समजा हाच तो आयबॉल आहे, मानवी डोळा आहे, इथे आपला तो लेन्स. ठीक आहे, आता होते कसं की आपण या दोषाला दूर करण्यासाठी एक बहिर्वक्र भिंगाचा वापर करतो चष्म्याच्या स्वरूपात. हा आपला चष्मा आहे, हा कोणता भिंग लावला, हा लावला आपण बहिर्वक्र भिंग. म्हणजे काय, कॉन्व्हेक्स लेन्स. तर हा कॉन्व्हेक्स लेन्स लावला ज्याची फोकल लेंथ नाभी अंतर काय असते, पॉझिटिव्ह असते. तर हा भिंग लावल्यानंतर काय घडून येते, तर येणारे प्रकाश किरण, जे प्रकाश किरण येत असतात हे प्रकाश किरण सर्वप्रथम या चष्म्याच्या भिंगावर अपवर्तित होतात. बरं, बहिर्वक्र भिंगाचे गुणधर्म काय की तो प्रकाश किरणांना एकत्रित करतो, अभिसरण घडवून आणतो, कॉन्व्हर्जन्स घडवून आणतो. तर इथे कॉन्व्हर्जन्स होते, म्हणजे पहिलं इथे अभिसरण घडून येते आणि त्यानंतर आता इथे थोडे अभिसारित झालेले, कॉन्व्हर्ज झालेले, एकत्र आलेले किरण पुन्हा आपल्या ओरिजिनल लेन्सने एकत्र येतात आणि जो बिंदू मागे सरकला होता तो बिंदू अगदी काय ते दृष्टीपटलावर येऊन ठेपतो. ओके, म्हणजे काय होते की आपण या बिंदूला या चष्म्याच्या साहाय्याने, म्हणजे बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने आपण त्या बिंदूला शिफ्ट करून दृष्टीपटलावर आणतो. दृष्टीपटलावर बिंदू आला की स्पष्ट दिसायला सुरुवात होते, है ना. तर इथे आपण बहिर्वक्र भिंग वापरला. हा जो बहिर्वक्र भिंग आहे याला पॉवर किती असावा, याची नाभी अंतर किती असावा, हे सगळं आपल्याला डॉक्टर सांगतो. आणि त्यानंतर आपल्याला पॉझिटिव्ह फोकल लेंथ म्हणजे घन नाभी अंतर असलेला लेन्स डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतो आणि मग हा प्रॉब्लेम आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. तर हा जो आहे याला आपण म्हणतो हायपरमेट्रोपिया. विद्यार्थ्यांनो, हॅव यू अंडरस्टूड? एकदा रिप्लाय करा. येस, बिलकुल याची भरपूर नावं आहेत, तो काही इश्यू नाही नावाचा. कन्सेप्ट लक्षात घ्या विद्यार्थी.
व्हेरी गुड, व्हेरी गुड. एनी क्वेश्चन? जर काही क्वेश्चन असेल तर विचारा. आता बघा, येस, मी आता तुम्हाला म्हटलं ना की असाच प्रॉब्लेम आम्हाला वाढत्या वयात दिसून येते. जसं आता आता मला चष्मा लागलेला नाही, आतापर्यंत मला चष्मा लागलेला नाही, पण मला असं वाटतं की आता लवकरच लागेल. रिझन की वाढत्या वयानुसार आपल्या डोळ्याचे मसल्स काय होतात, थोडेसे काहीसे कमजोर होतात. आणि कमजोर कोणते मसल्स म्हणतोय मी, तर हे मसल्स ज्याला आपण समायोजी स्नायू म्हणतो ना, जे मसल्स काय करतात, सिलरी मसल्स या आपल्या भिंगाला असे दाबतात किंवा सैल सोडतात. हे मसल्स वाढत्या वयानुसार काय होतात, थोडेसे शिथिल व्हायला लागतात, म्हणजे कमजोर व्हायला, वीक व्हायला लागतात. मग हे बरोबर मसल्स डोळ्याच्या भिंगाला दाबत नाही किंवा सैल सोडत नाही. ही त्याचे गुणधर्म थोडेसे कमजोर झाल्यामुळे होते कसं की आपल्याला असंच दिसते. म्हणजे बघा, मी ही जी डायग्राम काढली याच्यामध्ये हा जो हायपरमेट्रोपिया सांगितला, हा हायपरमेट्रोपिया काहीसा आयबॉल म्हणजे डोळा आपला त्याचा आकार छोटा झाला असेल किंवा जन्मापासून छोटा असेल तर तुम्हाला ही कंडिशन दिसते. पण असं व्यक्तिबाबतीत तर नाही होईल ना की त्याचं जन्मापासून आयबॉल चांगला आहे आणि ते वय वाढल्यानंतर त्याचा आयबॉल छोटा झाला, असं तर नाही होईल. वय वाढलं तर आयबॉल तेवढाच राहील, फक्त त्याच्यामध्ये जे मस्क्युलर पॉवर आहे ते कमजोर पडायला लागतं आणि मग त्याच्यामुळे एक दोष निर्माण होतो. आणि तो दोष आहे विद्यार्थ्यांनो, वृद्ध दृष्टीचा. ठीक आहे, वृद्ध दृष्टीचा. तिसरा आपण दोष बघूया, तो याच्याच सारखा आहे. ओके, त्याला आपण काय म्हणूया, त्याला आपण म्हणूया वृद्ध दृष्टी. इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणतो प्रेस बायोपिया. प्रेस बायोपिया. बघा, लक्षात ठेवा, तुम्हाला जर कोणी विचारलं, परीक्षेत प्रश्न आला की हायपरमेट्रोपिया दूरदृष्टिता कशामुळे होते, तर तो आयबॉल स्मॉल असल्यामुळे होतो, है ना. आपला जो डोळा आहे त्याचा आकार स्मॉल असेल तेव्हा होतो. तुम्ही काही लहान मुलांना बघा, खूप जाड्या आकाराचे म्हणजे चष्मे लागलेले असतात, एकदम लहान वयापासूनच लागलेले असतात. होऊ शकते की त्यांचा आयबॉल काय असेल, नॉर्मल साईजपेक्षा छोटा असतो. नॉर्मल साईज वगैरे कसा आपण त्या लेन्सच्या अँगलने म्हणतोय विद्यार्थी, की भिंग कसा आहे, भिंगाचा साईज आणि त्याला अनुसरून जर आयबॉलचा साईज असेल आणि ते मॅचिंग होत असेल तर डोळा निरोगी असतो. पण भिंगाचा एक पर्टिक्युलर साईज आहे आणि त्याला अनुसरून काय आहे, डोळ्याचा साईज नाही आहे, तर मग आपण त्याला म्हणतो की डोळा लहान आहे, है ना. आयबॉल साईज छोटा आहे. आयबॉल साईज छोटा असेल तर जो दूरदृष्टीचा सांगितला हायपरमेट्रोपिया हा प्रॉब्लेम होतो. पण हा जो वृद्ध दृष्टीता आहे, हा वृद्ध दृष्टीता आयबॉल छोटा मोठा असल्यामुळे नसतो, तर हे जे याचे मसल्स आहेत, हे मसल्स काय काहीशे कमजोर पडलेले असतात. आता समजा हा फोकल लेंथ मला इथे आणायचा आहे, म्हणजे हा फोकस नाभी मला इथे आणायची आहे, तर ॲक्च्युली या भिंगाला काय केलं पाहिजे, दाबलं पाहिजे होतं. सिलरी मसल्सने असे दाबलं पाहिजे होतं, है ना. म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की जर सपोज करा हा एक लेन्स आहे, भिंग आहे, आणि हा इथे जाऊन आपली नाभी फोकस बनवतो. पण हा भिंगाला जर आपण असं प्रेस केलं, दाबलं, तर हा मधून फुगेल, आणि जर हा फुगीर झाला मधातून तर हा जो फोकस आहे, हा फोकस काहीसा काय होऊन जाईल, जवळ येऊन जाईल. ठीक आहे, बिंदूचा फोकस नॉर्मल वेमध्ये इथे होतं, याला दाबलं, याला प्रेस केलं, तर ही लेन्स हे भिंग काय झालं, फुगीर झालं, आणि फुगीर झाला तर हा फोकस इथपासून इथे सरकला. आता इथेही फोकस बाहेर गेलाय ना, आपल्या दृष्टीपटलाच्या बाहेर गेलाय, तर दृष्टीपटलावर जर हा फोकस किंवा नाभी आणायची असेल तर याला दाबलं पाहिजे.
अच्छा, दाबण्याचं काम, लेन्सला प्रेस करण्याचं काम कोण करून देते? तर ते सिलेरी मसल्स म्हणजे समायोजी स्नायू करून देतात. पण आता वाढत्या वयामुळे समायोजी स्नायू बरोबर काम करत नसतील तर हे दाबण्याचा इफेक्ट करत नाही किंवा सैल सोडण्याचा इफेक्ट करत नाही. मग अशा वेळेस काय होते की आपल्याला बहिर्वक्र भिंगाचा पुन्हा वापर करावा लागतो. बहिर्वक्र भिंगाचा वापर करतो आणि जो बिंदू मागे गेलेला आहे त्या मागे गेलेल्या बिंदूला आपण काय करतो? पुढे आणतो. ठीक आहे ना? तर मग असं जेव्हा आपण करतो तेव्हा हा वृद्ध दृष्टीचा हा दोष काय केला जातो विद्यार्थ्यांनो? हा दोष काढला जातो. वय खूप जास्ती झालं तर हे दोन्ही दोष उद्भवतात. आपले मसल्स इतके कमजोर झालेले असतात, खूप 80च्या वगैरे वय असेल, 70-75च्या वरती वय असेल, तर त्यावेळेस पुष्कळशा लोकांना तुम्ही बघितलं असेल की दूरचंही दिसत नाही आणि जवळचंही दिसत नाही. अशा वेळेस दिसत नाही म्हणजे बघा, दिसत नाही म्हणजे टोटली दिसत नाही असं नाही म्हणत आहे, स्पष्ट दिसत नाही. तर मग तुम्ही या प्रकारचे चष्मे पाहिले असतील. आपण असे चष्मे तुम्ही कोणाला मागितले असतील घालताना. आजकाल तेवढेसे दिसत नाही, पण अगोदरच्या काळी दिसायचे. हे चष्मे बघा असे असे दिसतात. हे जे चष्मे दिसत आहेत विद्यार्थ्यांनो, इथे वेगळा भिंग लावलाय आणि इकडे वेगळा भिंग लावला. हा जो खालचा भिंग आहे, खालती लावलेला भिंग आहे, हा आहे बहिर्वक्र भिंग. इथे बहिर्वक्र भिंग आहे. कशासाठी लावला? तर बहिर्वक्र भिंग आपण केव्हा कशासाठी लावतो? जेव्हा आपल्याला काय दूरदृष्टीता असते, म्हणजे हायपरमेट्रोपिया असते. हायपरमेट्रोपिया असते. आणि आपण अंतर्वक्र भिंग केव्हा लावतो? जेव्हा आपल्याला मायोपिया असते, म्हणजे जेव्हा आपल्याला दूरचंही दिसत नाही, जवळचंही दिसत नाही, अशा वेळेस अशा चष्म्यांचा वापर केला जातो. जवळचं बघण्यासाठी खालच्या बाजूला लेन्स लावला जातो आणि दूरचं बघण्यासाठी वरच्या बाजूला लेन्स असते. कारण बघा, जेव्हा आपण जनरली जवळचं बघण्यासाठी दृष्टी थोडीशी खाली ठेवतो, आहे ना, काही न्यूजपेपर वाचायचं आहे, पुस्तकं वाचायची आहे, दृष्टी खाली असते. पण दूरचं पाहण्यासाठी आपण थोडंसं सरळ बघतो, म्हणून वरच्या भागाने काय केलं जातं? दूरचं बघितलं जातं आणि खालच्या भागाने जवळचं वाचन वगैरे करण्यासाठी वापरलं जातं. तर हाही काहीसा वृद्ध लोकांमध्ये दिसून येते. तर हा वृद्ध दृष्टीचा स्पेशली कशामुळे उद्भवतो? तर समायोजी स्नायू म्हणजे सिलेरी मसल्सच्या कमजोरीने किंवा त्यांची जी शक्ती असते मसल्सला हालचाल करवण्याची, ती कदाचित काय असते? कमी झालेली असते आणि त्यामुळे हा वृद्ध दृष्टीचा प्रेसबायोपिया हा रोग निर्माण होतो. स्टुडंट्स, कळलं? तुमचे क्वेश्चन आले. सर, हेडेक होते तेव्हा कसा काय चष्मा लागतो? बघा, हेडेकचं कसं आहे की हेडेक होते कसं ना, दोष कोणताही असू द्या की त्यामध्ये काय होतं की जेव्हा आपल्याला स्पष्ट दिसत नाही ना, है ना, एक तर मायोपिया असेल किंवा हायपरमेट्रोपिया असेल, आपल्याला स्पष्ट दिसत नाही, तर स्पष्ट नाही दिसत तर आपण काय करतो? डोळ्यांवर ताण टाकतो. बघा, आपण असे डोळे वगैरे वटाळतो किंवा आपण डोळ्यांना थोडंसं असं काहीतरी करतो. मी तुम्हाला सांगतो ना, आता जसं मला जवळचं वाचन करायचं आहे, तर जवळचं वाचन करण्यासाठी मी थोडंसं मला असं करावं लागतं, एक ॲडजस्टमेंट करावं लागतं. ते मी सांगतो, वृद्ध दृष्टितामध्ये ॲडजस्टमेंट कसं करतो ते सांगतो. ॲक्च्युली होते कसं की काल तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, ठीक आहे? काल एक गोष्ट सांगितली होती, सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर. किती सांगितलं होतं ते होतं 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर हे जे अंतर असेल, तर हा निरोगी डोळा जो आहे हा 25 सेंटीमीटर अंतरावरच्या नंतरच्या गोष्टी स्पष्टपणे पाहू शकतो. पण जेव्हा सिलेरी मसल समायोजी स्नायू बरोबर काम नाही करत, वृद्ध दृष्टीचा झाली असते, तेव्हा सुस्पष्ट दृष्टीचे अंतर जे आहे हे 25 सेंटीमीटरपेक्षा काय असते? जास्त असते. आणि हे मला आता स्वतःवरून अनुभवायला येते, है ना. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जर मी पर्टिक्युलरली काही न्यूजपेपर वाचताना असं धरला तर तो थोडासा मला स्पष्टता नाही आहे, मग मी त्याला असं काहीतरी करून बघतो, म्हणजे मी ऑटोमॅटिक ते अंतर वाढवतो. कारण मला आता जे सुस्पष्ट दृष्टीसाठी कमीत कमी अंतर होतं
ते आता माझं बदललं आहे, ते 25 सेंटीमीटरपेक्षा जास्त झालेलं आहे. आणि ते जास्त झालं असल्यामुळे मला त्या पॉईंटपर्यंत ती जे वाचनाची वस्तू आहे ती ठेवावी लागते, न्यूजपेपर वगैरे. आणि जेव्हा ते पर्टिक्युलर त्या अंतरावरपर्यंत पोचते तेव्हा मला करेक्ट दिसणं सुरू होते, है ना. तर हे सिलिअरी मसल्सच्या प्रॉब्लेममध्ये होतं, है ना. तर तुम्ही लक्षात कसं ठेवा, तुम्हाला जर कोणी विचारलं की दूरदृष्टिता हा प्रॉब्लेम, दूरदृष्टिता होतो वृत्तदृष्टिता हा जो प्रॉब्लेम आहे प्रेसबायोपिया, याच्यामध्ये म्हणजे कारण काय, तर मेन म्हणजे समायोजित स्नायू हा कारण आहे याला. दुसरं याचा इफेक्ट काय होतो, तर इफेक्ट काय होतो, तो सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर, लीस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन, जे आतापर्यंत 25 होतं, म्हणजे त्या व्यक्तीचं 25 होतं, आता ते वाढलेलं असतं. ते डिपेंड करते किती वाढलेलं आहे, हे याचा इफेक्ट आहे. आणि याची दुरुस्ती कशी करायची, तर दुरुस्ती तर आपण याच पद्धतीने करतो, ठीक आहे. आता होते कसं की मी तुम्हाला हे सांगत होतो की हेडेकचं विचारलं आहे, अजयनी हेडेकचं विचारलं आहे. हेडेक आता बघा, मला आता एवढंच ठेवायचं आहे, तर मी काय करणार, जबरदस्तीने त्याला पाहण्याचा प्रयत्न केला, आपल्या डोळ्यावर स्ट्रेस देऊन देऊन बघणार. आणि त्या स्ट्रेसमुळे काय होते की डोक्यावर, ब्रेनवर फरक पडतो. ओके, तर अशा वेळेस जे प्रॉब्लेम्स उद्भवतात डोक्याचे, त्यावेळेस आम्ही स्ट्रेसफुल होतो आणि तो इफेक्ट ब्रेनवर जातो. आणि म्हणून मग डॉक्टर एक चष्मा सजेस्ट करतो. चष्मा सजेस्ट केल्यानंतर आता तो चष्मा कुठलाही असू शकतो, तो डिपेंड करेल, म्हणजे हा पॉईंट जो आहे ना, हा रेटिनावर आला पाहिजे. हा पॉईंट जर मागे पुढे होतो आहे तर या पॉईंटला रेटिनावर आणण्यासाठी आपण डोळ्यांना त्रास देतो. आणि डोळ्यांना त्रास दिला तर ऑटोमॅटिक काय होते, इफेक्ट त्याचा मेंदूवर दिसतो. म्हणून डोळं दुखण्यासाठी, डोकं दुखण्यासाठी चष्मे वापरतात. आणि काहीसं मुलींना, तरुण विद्यार्थ्यांना असं होतं. हे बघा, डोकं दुखण्यासाठी चष्मा लावलेले वृद्ध व्यक्ती तुम्हाला सापडतील ना, की माझं डोकं दुखत होतं. म्हणजे एक 40, 45, 50 वयाचा व्यक्ती असा म्हणतो की माझं डोकं दुखत होतं म्हणून मला चष्मा लागला, असं नाही दिसत. तुम्हाला 30च्या खालचे लोक, जे नॉर्मल निरोगी डोळा असलेले आहेत, काही प्रॉब्लेम आल्यामुळे ते त्यांची डोके दुखलेली असते आणि मग त्यांना डॉक्टर करेक्शन करून चष्मा सजेस्ट करतो. तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, डोकं दुखते का बरं, डोळ्याला आपण काय करतो, स्ट्रेस देतो. आणि ते स्ट्रेस आपण करेक्ट पाहण्यासाठी देतो, म्हणून दुखतो. ओके अजय, आय थिंक यू मस्ट बी सॅटिस्फाईड. आता दुसरा प्रश्न बघूया विद्यार्थ्यांना. मयूर, दोन्ही केसमध्ये स्पेक्ट लेन्सच्या कर्व हा कॉन्व्हेक्स का असते, म्हणजे तो आतून खोल आणि बाहेरून फुगीर असतो असे का? नाही, तसं नाही आहे. बघा, हे जे लेन्स आहेत ना, सपोज करा मी असे गोल लेन्स काढतो ना, तुम्ही या लेन्सला या डायरेक्शननी पाहाल तर हा असाच दिसेल, ठीक आहे. हा मी दुसरा लेन्स काढतो आणि तुम्ही या डायरेक्शनने पाहाल, समजलं ना. म्हणजे जसा लेन्स असा आहे तर मी इकडून बघतो, तर हा लेन्सही असाच दिसेल. पण इथे जर लेन्स पाहिला तर हा जर लेन्स कोणचा असेल, बहिर्वक्र असेल, तर हा आपल्याला असा दिसतो आतमध्ये, ठीक आहे. आणि जर हा अंतर्वक्र असेल तर हा लेन्स असा दिसतो, ठीक आहे ना विद्यार्थ्यांना. तर आम्हाला हा जो असतो, हा पोर्शन, याचा काही इफेक्ट नाही, हा साधा काच आहे. पण स्पेरिकल मिरर त्याच्या आतमध्ये असतात. तर जरी तो फुगीर वाटत आहे तरी तुम्ही असा विचार करायचा नाही की तो बहिर्वक्रच आहे म्हणून, कॉन्व्हेक्सच आहे म्हणून. तो कॉन्केव्ह सुद्धा असू शकतो, कारण आतमध्ये ॲक्च्युअल लेन्सचा भाग जो असतो तो काहीसा असा असतो. ओके, दुसरा क्वेश्चन. बायफोकल लेन्स, येस, बायफोकल लेन्स आपण याला म्हणू शकतो. ते जे चष्मा सांगितला होता ना, डबल, म्हणजे जवळचं दूरचं पाहण्यासाठी, ठीक आहे ना, त्याला आपण म्हणतो बायफोकल लेन्स. एक मिनिट, रजतनी सांगितलं बायफोकल लेन्स.
इज साईज ऑफ आय इन्क्रीजेस रेग्युलरली ऑर फिक्स. बघा, जे वाढतं वय असते त्या वयामध्ये काहीसा तो बनतो, चेंज होतो साईज. पण असं नसते की वयानुसार तो मोठा छोटा होईल म्हणून. ओके. हां, प्रेसबायोपिया आणि हायपरमेट्रोपियामधला डिफरन्स क्लिअर करा म्हणतोय मनोज, विचारतोय. बघा, प्रेसबायोपिया आणि हायपरमेट्रोपिया, मी पहिले सारख्या गोष्टी सांगतो याच्या. प्रेसबायोपिया म्हणजे वृद्ध दृष्टीता, हायपरमेट्रोपिया म्हणजे दूरदृष्टीता. या दोघांमध्ये समानता काय? समानता एक आहे की यामध्ये हा जो बिंदू आहे हा रेटिनाच्या मागे बनतो, दृष्टिपटलाच्या मागे बनतो. ठीक आहे, दृष्टिपटलाच्या मागे बनतो. बरं, त्याला करेक्ट कसा करतो आपण? तो करेक्ट कसा करतो? करेक्ट आपण बहिर्वक्र भिंग म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करून करतो या पद्धतीने. ही एक समान नाही गोष्ट. हे वापरल्यामुळे हा जो बाहेर गेलेला बिंदू आहे हा इकडे शिफ्ट होतो आणि बरोबर तो दृष्टिपटलावर येतो. दृष्टिपटलावर आल्यावर क्लॅरिटी वाढून जाते. ठीक, ही एक गोष्ट म्हणजे समानता. या दोघांसाठी चष्म्याचा नंबर काय राहतो? पॉझिटिव्ह राहतो. आता गोष्ट काय येते की हा डिफेक्ट वेगळा वेगळा कसा म्हणतो, म्हणजे नाव का बरं वेगळं? तर हा जो दूरदृष्टीता म्हटलं ना हायपरमेट्रोपिया, हा हायपरमेट्रोपिया स्पेशली याच्यासाठी होतं की यामध्ये आयबॉलचा साईज काहीसा काय असतो विद्यार्थ्यांनो? लहान असतो. आयबॉलचा साईज, जो डोळा आहे हा डोळ्याचा साईज कमी असतो. आता तुम्ही म्हणा कमी म्हणजे काय? तर मी तेच सांगितलं, हा जो भिंग आहे आपला लेन्स आहे त्या लेन्सच्या प्रपोर्शनमध्ये असावा. म्हणजे असं समजा सिम्प्लिसिटीमध्ये की लेन्स समजा एवढी असेल आपली, तर आयबॉल एवढा असावा. ठीक आहे, मी असंच उदाहरणात सांगतो. लेन्स सपोज करा, उदाहरण घेऊया आपण की ही लेन्स आहे, आपल्या डोळ्याची लेन्स आहे, तर आयबॉल एवढा असा. पण जर हा लेन्सचा साईज एवढाच आहे आणि आयबॉल थोडासा कमी आहे, तर मग मी म्हणेल की डोळा लहान झाला. ठीक आहे, जर या लहान डोळ्याच्या हिशोबाने लेन्सही लहान असतील तर मग डोळा बरोबर असतो. पण होते कसं की लेन्स आणि आयबॉल यांच्या साईजमध्ये थोडासा काय ते प्रपोर्शन चुकतो, आणि प्रपोर्शन चुकतो म्हणून काय होतं? हायपरमेट्रोपिया झालेला आढळतो. तर आयबॉल साईज मॅटर करतं कशासाठी? हायपरमेट्रोपियासाठी. पण आता इथे प्रेसबायोपियामध्ये काय होते? प्रेसबायोपिया कोणाला होते? तर हा वृद्ध लोकांना होतो, म्हणजे 40च्या वरती आपण म्हणतो की व्हायला लागतो. आता याच्यामध्ये असं तर नाही की 40च्या अगोदर त्याचा लेन्स आणि आयबॉल प्रपोर्शनमध्ये होते आणि आता 40व्या वयानंतर त्याचा लेन्स आणि आयबॉल वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये काम करायला लागले, असं नाही होत. आयबॉल आता फिक्स्ड आहे. ओके, आता काय होतं की हा जो लेन्स आहे, हा लेन्स याला लागलेले जे मसल्स असतात समायोजी स्नायू, हे समायोजी स्नायू काय करतात? असे वरून किंवा खालून असे दाबतात. दाबल्यामुळे हा लेन्स काय होतो? फुगीर होतो. आता हा फुगीर झाला तर फोकल लेंथ म्हणजे नाभी अंतर काय होते? कमी व्हायला लागते. याला सैल सोडते सिलेरी मसल समायोजी स्नायू, तर नाभी अंतर वाढायला लागते. म्हणजे हे ॲडजस्टमेंट कंटिन्युअस सुरू असते आणि ते सिलेरी मसल्स काम करत असतात. आता तुम्हाला ज्यांनाही चष्मा लागलेला नाही आहे किंवा आपल्या वयाने मोठे असलेल्या लोकांनाही चष्मा लागलेला नसेल, त्यांना समजून जायचं की त्यांचे सिलेरी मसल्स चांगले काम करतात, आता चष्म्याची गरज नाही. पण अचानक काय होते की जर हे सिलेरी मसल्स काम करणं बंद करतात, तर हा जो बिंदू इथे आहे या सिलेरी मसलने याला दाबलं असतं तर हा बिंदू सरकून समोर आला असता आणि काम झालं असतं. पण आता वाढत्या वयामानानुसार ते मसल्स काम करत नाही किंवा बरोबर करत नाही आणि म्हणून हा बिंदू बाहेरचा बाहेर असतो आणि मग त्याला वृद्ध दृष्टीता दिसून पडतो. आणखी तुम्हाला एक सांगितलं होतं, वृद्ध दृष्टीतामध्ये आमची जे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर आहे ते 25 सेंटीमीटरपेक्षा जास्त होऊन जाते आणि जास्ती झालं तर मग आता काय होते? आपल्याला जवळच्या बघण्याची दृष्टी थोडीशी कमजोर व्हायला लागते. तर मेन डिफरन्स आहे, हायपरमेट्रोपियासाठी तुम्ही आयबॉल स्मॉल आहे सांगा, तर प्रेसबायोपियासाठी सिलेरी मसल्स किंवा समायोजी स्नायू
कमजोर झालेले आहेत, सुस्पष्टीचं लघुत्तम अंतर जास्त झालं आहे, हे कारण सांगू शकतो. आय होप यू हॅव अंडरस्टूड मिस्टर मनोज. बघा, डोळ्यातून पाणी गळते, आता हे तर थोडंसं बायोलॉजिकल रिझन आहे. मला तेवढं त्याचं माहिती नाही, पण आपल्याला हे सांगतो की हे जे डोळ्यामध्ये आपण जे चिकट द्रव येते, चिपड म्हणतो त्याला आपण, किंवा पाणी येते, हे एक सेफ्टी मेकॅनिझम्स आहे, है ना. आईजला सेफ्टी देण्यासाठी हे असलेल्या मेकॅनिझम्स आहेत. तर पण आता तो डोळ्यामधलं पाणी सतत का येते, कारण त्याला विभिन्न कारणं राहू शकतात. पहिले तर आपल्याला एक सायकोलॉजिकल रिझन आहे की आपण जर दुःखी असू तर रडू येतं, त्यावेळेस पाणी निघतं, है ना. किंवा दुसरं एक रिझन आहे की काही इजा झाली डोळ्याला तेव्हा पाणी निघतं, किंवा काही कचरा गेला तेव्हा पाणी निघतं. पण ॲक्च्युली जे पाणी निघण्याचं जे कारण आहे हे थोडासा बायोलॉजिकल पार्ट आहे. तर हा मी तुम्हाला व्यवस्थित सांगू शकणार नाही, जेवढे एखादी डॉक्टर किंवा तुम्हाला बायोलॉजीचे सर सांगू शकतो. आय होप स्नेही तुम्हाला कळलं. मी त्याचं उत्तर व्यवस्थित देऊ शकणार नाही, बिकॉज देर आर डिफरंट आस्पेक्ट्स फॉर दिस. ओके ओके ओके. फ्रेस्नर्स बायप्रिझम काय? फ्रेस्नर्स बायप्रिझम मी सांगेल त्याच्यावर आपल्याला एक न्यूमरिकल घ्यायचं आहे, तर त्या न्यूमरिकलमध्ये सांगेल, त्याच्यावर प्रश्नच विचारला होता. फ्रेस्नर्स बायप्रिझमवर प्रश्न होता, ते मी न्यूमरिकलवर सांगतो. ॲस्टिग्मॅटिझम सांगतो ना वैभव, ॲस्टिग्मॅटिझम आत्ताच याच्यानंतरच सांगणार तुम्ही. ओके, त्या प्रेसबायोपिया कळला. ओके, चला आता ॲस्टिग्मॅटिझम पाहूया. हा जो ॲस्टिग्मॅटिझम आहे हा स्पेशली कॉर्निया म्हणजे पारपटलाचा प्रॉब्लेम आहे. बघा, आपण जो डोळा काढतो ना, मी आता हा समजा निरोगीच डोळा आहे, हा लेन्स आहे, आणि एक आपला जो समोरचा भाग असतो हा असतो कॉर्निया. हा मी कॉर्निया काढला. कॉर्निया म्हणजे पारपटल, म्हणजे तुम्ही असं डोळ्यात बोट टाका, जो डोळ्यात जे समोर टच होते तोच कॉर्निया. आता एक लक्षात ठेवा, जे प्रकाश किरण आपल्या डोळ्यामध्ये प्रवेश करतात ते सगळेचे सगळे प्रकाश किरण सर्वप्रथम कॉर्निया म्हणजे पारपटलावर काय होतात, अपवर्तित होतात. हे पारपटल आहे म्हणजे कॉर्निया, ठीक आहे. पारपटलावर अपवर्तित होतात. आता होते काय की जेव्हा काही सवय असते, काही लोकांना सवय कशी असते, डोळे चोळायची, खूपच चोळतात जोरजोरात. जर हे डोळे सोडणे म्हणजे असे आपण नाही का जोरजोरात चोळतो, हे जर फ्रिक्वेंटली करत गेलं तर याच्यामुळे काय होते की हा जो कॉर्निया आहे हा मध्यभागी काहीसा फुगीर होतो. समजलं? हे जे मी काढलं ना, हे शेडेड, हा कॉर्निया नॉर्मल नसलेला कॉर्निया आहे. नॉर्मल नसलेला म्हणजे त्याच्यामध्ये काय आला, एक फुगीरपणा आला, आणि या फुगीरपणा आल्यामुळे मग आता काय होतो, जो रोग उद्भवतो त्याला आपण म्हणतो ॲस्टिग्मॅटिझम. ॲस्टिग्मॅटिझम हा स्पेशली कॉर्निया रिलेटेड रोग आहे. ओके, आता काय होतं की याच्याने जे अपवर्तन घडून येतं, कॉर्नियाने आपली शेप चेंज केली, कॉर्निया बदलला, याच्यामुळे प्रॉब्लेम्स निर्माण होतात. प्रॉब्लेम्स कोणते? तर असं होऊ शकते की हा जो बिंदू आहे, हा बिंदू समोर येऊन जाईल, किंवा हा बिंदू मागे चालला जाईल. पण आणखी विद्यार्थ्यांना आणखी एक प्रॉब्लेम होतो की इथे काय होते, वेगवेगळ्या प्रकारचं दोनदा आपल्याला अपवर्तन घडून दिसते. होऊ शकते की हे अपवर्तन दोनदा घडून येईल. ॲस्टिग्मॅटिझम झालं तर अपवर्तन डबल होते, काहीशी इथे फॉल्ट आल्यामुळे. हा जो अपवर्तन होतोय, हा अपवर्तन इकडे होऊ शकते, समोरही होऊ शकते, मागे होऊ शकते. तर असा प्रॉब्लेम होतो, आणि मग त्या व्यक्तीला स्पष्टता दृष्टीत राहत नाही. मग याला उपाय म्हणून मग कॉर्निया रिप्लेसमेंट किंवा त्याला ऑपरेट करावं लागतं, पण हे थोडंसं किचकट काम आहे. ओके, म्हणून याला सहसा जनरली हा खूप असा फेमस डिसीज नाही आहे की प्रत्येकामध्ये दिसेल म्हणून. पण असं आहे की असं म्हणतात की आपले डोळे खूपदा चोळू नये.
जोरजोरात चोडू नये, कारण आपण जेव्हा चोडतो तेव्हा डायरेक्टली इनडायरेक्टली आपण कॉर्नियालाच चोडत असतो, आणि जर त्याने शेप बदलवला तर ॲस्टिग्मॅटिझम होईल आणि ही गोष्ट थोडीशी आय ऑपरेशनपर्यंत जाऊ शकते. तर हा असते ॲस्टिग्मॅटिझम. ॲस्टिग्मॅटिझमवर आपल्या MPSCने आतापर्यंत प्रश्न नाही विचारला, पण SSCने खूप वेळा विचारला स्टाफ सिलेक्शन, आणि तो एकच प्रश्न विचारला आहे, कोणता, की हा रोग कोणाशी रिलेटेड आहे. तर हा रोग रिलेटेड आहे कॉर्नियाशी, म्हणजे पारपटलाशी. इथे लेन्सचा काही कॉन्ट्रीब्युशन नसते. आय होप यू वैभव, हॅव यू अंडरस्टूड ॲस्टिग्मॅटिझम? नाही, तो आता तो डोळ्याचा वेगळा आजार झाला. आता मी जे फिजिक्सच्या अँगलचे आजार आहेत ना ते मी सांगतो तुम्हाला. फिजिकल अँगल लेन्सशी रिलेटेड जे होते ना ते मी तुम्हाला सांगतो. आता आणखी एक आजार तुम्हाला माहिती असेल, तो आहे कॅटरॅक्ट. कॅटरॅक्ट माहिती असेल. कॅटरॅक्ट काय असते विद्यार्थ्यांना? तर कॅटरॅक्ट हा आजार असतो की हा जो लेन्स आहे आपला, या लेन्सवर वाढत्या वयामध्ये काय ते असे जाडं येऊन जाते, आणि ते जाडं आल्यामुळे दृष्टी अंधुक होत पूर्णपणे चालली जाते. हा कॅटरॅक्ट आहे. कॅटरॅक्ट तुम्हाला माहिती आहे, दृष्टी काय होते, अंधुक होत पूर्णपणे चालली जाते आणि पूर्णपणे दृष्टी जाऊ शकते. आणि हा स्पेशली लेन्सचा डिफेक्ट आहे. याच्यामध्ये वाढत्या वयानुसार ते प्रोटीन टिश्यू, म्हणजे अमोनिया ॲसिड प्रोटीन हे जे तुम्ही बायोलॉजीमध्ये शिकले असेल, प्रोटीनचं एक जाडं बनत राहते आणि ते जाडं आपल्या दृष्टीस काय करते, बाध्यता आणते. कॅटरॅक्ट काढायचं असेल तर बेस्ट वे आहे की जाडं साफ करा, पण जाडं साफ करणं एवढं इझी नाही आहे. त्यापेक्षा एक सगळ्यात सोपं काम केलं जाते. काय केलं जाते की ते लेन्सच रिप्लेस केले जाते. लेन्स रिप्लेस करून एक व्यवस्थित लेन्स टाकला जातो आणि मग आपला डोळा काय होतो, व्यवस्थित काम करायला. तर ते कॅटरॅक्ट आहे, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये मोतियाबिंदू असं म्हणतो. गॉट इट? हां. आपण किती डिग्रीपर्यंत पाहू शकतो? नियर अबाउट 150 डिग्रीपर्यंत पाहू शकतो. म्हणजे आपली डिग्री सपोज करा, मी असा एक व्यक्ती करतो, वरून काढतो ना टॉप व्ह्यू. हे जे दोन डोळे आहेत त्याचे असे डोळे समजा, हा डोक्याचा वरून भाग, म्हणजे वरून कोणाला तरी बघतोय आपण असं बघा. तर आपण नियर अबाउट या अँगलने पाहू शकतो, आणि हा अँगल नियर अबाउट 150 डिग्रीच्या आसपास असतो. आपला व्ह्यू असा आहे विद्यार्थी, असं जातो है ना. आपले डोळे कसे आहेत ना, आपले डोळे समोरच्या बाजूला आहेत. बघा तुम्ही डोळ्यांना बघा समोरच्या बाजूला, पण पुष्कळसे प्राणी असतात, जसं आता समजा हा गाय आहे, गायच्या वरून बघतोय, टॉप व्ह्यू बघतोय, तर तिचे डोळे कसे असतात, असे असतात डोळे. तुम्ही बघा मॅक्सिमम प्राण्यांना तुम्हाला डोळे असे दिसतील, आणि जेव्हा यांची विजन बघू आपण तर हे असं विजन पडतं. म्हणजे हा एवढा अँगल ते पाहू शकतात. म्हणजे अगदी त्यांच्या पाठीमागे थोड्या अंतरापर्यंत आजूबाजूला कोणी असेल तरच दिसत नाही. म्हणजे तुम्ही 360 डिग्रीमधून ऑलमोस्ट 60 to 80 डिग्री मायनस करा, म्हणजे 280 ते 300 डिग्रीपर्यंत हे पाहू शकतात, कारण यांचे डोळे त्यांच्या चेहऱ्याच्या आजूबाजूला असतात. आपले डोळे कसे आहेत, समोरच्या बाजूला, म्हणून आपला व्ह्यू 150 डिग्रीवर पडतो. 150 डिग्री एक्झॅक्टली 180 डिग्री, जसं बघा मला आपल्याला दिसून राहिलं असं तुम्ही बघा एकदम आजूबाजूला दिसते, पण हे असं नाही दिसत आहे ना, हे 180 डिग्री आहे. ओके, त्या वस्तूच्या दोन इमेज दिसतात, म्हणजे हे कळलं नाही, दोन वस्तू बघा, डोळे चोळले ना तर काहीसं होते. कधी कधी आपल्याला डोळे चोळचाड केले तर, जर दोन ठिकाणी अपवर्तन घडून येत असेल तर आपल्याला दोन दिसतील, पण हे सहसा होत नाही. एकच वस्तूच्या इमेजेस मला दोन दोन दिसून राहिला असं होत नाही. असं काहीसं वेगळ्या कंडिशन, डोळ्याला चोळलं वगैरे होऊ शकते, कॉर्निया थोडासा डिफ्लेक्ट झाला, पूर्ववत आपल्या जागेवर आला, असं जर होत असेल तर मग आम्हाला
म्हणजे दोनदा आम्हाला रिफ्रॅक्शन घडून आलेलं दिसेल तर मला वस्तू दोन दिसते. ठीक आहे. आणि काहीसा ब्रेनचा इफेक्ट असतो है ना, ब्रेन आयडेंटिफाय नाही करत, ते डबल दिसायला लागतं. स्टुडंट्स, हॅव यू गॉट इट? Which factor is responsible for unhealthy eyes during birth, sir? Is it can be solved or not in our hand before birth? बघा, आजकाल काय आहे ना विद्यार्थ्यांनो, की जुन्या काळी जो चाइल्ड बर्थ होत होता, तर त्या चाइल्डमधले डिफेक्ट्स आपल्याला माहितीच पडत नव्हतं आणि पुष्कळदा डिफेक्टिव्ह चाइल्ड डिलिव्हर होऊन जायचा. त्याच्यात भरपूर दोष राहायचे आणि ते दोष माहीतच नाही व्हायचे. पण आता सगळ्या गोष्टी आतमध्ये माहिती होतात है ना. म्हणजे पोटामध्ये असताना सोनोग्राफी, एव्हरीथिंग वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीजने काय होते, पुष्कळशा गोष्टी माहिती होतात. पण काही गोष्टी ज्या इंटरनल गोष्टी असतात, कारण त्याने डोळे उघडलेले नसते, त्याने श्वास घेतलेला नसतो बाळाने जो आईच्या पोटात असतो, तर त्या गोष्टी काहीशा पुष्कळशा माहिती होत नाही. हार्टबीट्स कळते पण लंग्स परफेक्ट आहेत हे नाही कळणार है ना, आईस बरोबर आहे. तर अशा वेळेस एकच लक्षात ठेवायचं की जी लेडी प्रेग्नंट झाली आहे ना, जिने कन्सीव्ह केलं आहे, त्या लेडीला व्यवस्थित आराम, योग्य खानपान आणि नियमित डॉक्टरकडे घेऊन जाणं आणि रेग्युलर चेकिंग, या व्यवस्थित गोष्टी म्हणजे तिला हसत ठेवलं, तिला आनंदित ठेवलं, तिची योग्य काळजी घेतली, खास करून खाण्याची काळजी. आपल्या इंडियामध्ये फॅशन कशी आहे की पहिले माणसं जेवतात आणि त्यानंतर उरलेलं मग बाया खातात. हे रॉंग प्रोसेस आहे. सोबत जेवायला घेऊन बसायचं, खानपान योग्य ठेवायचं, आराम योग्य ठेवायचा, कामं करूही द्यायची आणि आरामही करू द्यायचा, डॉक्टराचे सल्ले घ्यायचे. असं जर ठेवलं आणि जे सोनोग्राफी ट्रीटमेंट आहे ती व्यवस्थित ठेवली तर हेल्दी बेबी प्रोड्यूस होतो, डिलेवर हेल्दी बेबी होते. बघा, 9 महिने तो आतमध्ये आहे, पोटामध्ये आहे, तर त्याला त्याची काळजी अशा पद्धतीने घ्यावी. एकदा तो व्यवस्थितपणे डिलिव्हर झाला तर आता तो त्याच्यामध्ये काही जन्मजात डिफेक्ट्स राहणार नाही आणि जन्मजात डिफेक्ट्सने जात नाही विद्यार्थी. म्हणून जन्मजात डिफेक्ट कधी जाऊ द्यायचे. तर आपण स्पेशली काही नाही करू शकत त्याच्यासाठी, पण जर त्यावेळेस डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट जर आपल्याला काही सजेस्ट करतो, काही पर्टिक्युलर मेडिकेशन सांगतो, तर ते आपल्याला करावं लागतं. सो देर इज नो मीन्स वी कॅन हँडल बिफोर द बर्थ by this way only. Yes. So any other questions, students? Okay then. So सगळ्यांचे प्रश्न संपले आहेत. हां, ओके प्रज्ञा, थँक्यू व्हेरी मच. तर इथे आपण थांबूया. उद्या मिरर्स सुरू करू. मिरर लवकर होईल म्हणजे आरशे, आणि त्यानंतर न्यूमरिकल घेतल्यानंतर उद्या म्हणजे परवा, संडे उद्या परवा म्हणतो मी, मंडे. तर आता आपण मिरर्स टॉपिक राहिला आहे आणि त्यानंतर न्यूमरिकल्स राहिले आहेत, ते आपण घेऊया आणि मग हा चॅप्टर संपूया. तर थँक्यू व्हेरी मच माय डिअर स्टुडंट्स. तुम्ही क्लास अटेंड केला. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या वतीने मी तुम्हाला सर्वांचं धन्यवाद देतो आणि मंडेला आपण पुन्हा भेटूया आणि याला टॉपिकला कंटिन्यू करू. So that's all from here, students. Enjoy your weekend with lot of studies. Thank you very much. Have a nice time. Bye bye. See you. Bye.